सर, आज सभा पार पडली. या सभेमध्ये किती विषय होतं आणि किती विषयांना मंजुरी देण्यात आली, काय सांगाल सर? 68 विषय एकूण होते. 68 पैकी 68 विषयाला मंजुरी देण्यात आली. सर्व विषय जनहिताचे होते, त्यामुळे संपूर्ण सभागृहाने विषय एकमताने मंजूर केले. माझ्या सहकारी उपनगर अध्यक्ष सौ भाग्यवती अरुणाताई शामराव विंगडे यांनी चांगल्या पद्धतीत सहकार्य, अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीत सहकार्य केलं. त्याबद्दल ताईंचंही मी धन्यवाद इथं मांडतो. सर्व नगरसेवकांच्या शेवटी भावना असतात, त्या भावना मांडण्याचं काम सभागृहामध्ये याच्यामध्ये सन्माननीय नगरसेवकांनी याच्यामध्ये केलं आहे. त्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून याच्यामध्ये केला आहे. आज आम्ही आयत्या वेळच्या विषयावर एक विषय ठराव मंजूर करून घेतला आहे की नवीन मुख्य अधिकारी जे आहे आपले राहुल भोये साहेब, हे प्रशिक्षणार्थी आहे आणि प्रशिक्षणार्थी सीओ असल्यामुळे त्यांच्याकडे दुसऱ्या नगरपालिकेचा चार्ज देण्याचा घाट याच्यामध्ये सुरू आहे. आणि ते जर कधी तिच्यात गेले तर अजून आपले गाव जे पहिलं होतं तसंच त्या माध्यमातून अडथळा निर्माण होईल. त्यासाठी संपूर्ण सदस्यांनी सभागृहामध्ये तो विषय मंजूर केला की मुख्य अधिकाऱ्यांची बदली इथून अतिरिक्त कोणत्याही प्रकारचा चार्ज देण्यात येऊ नये. आमच्या गावाचा विकास जो आहे आम्हाला पुढे न्यायचा आहे, गाव पुढे न्यायचा आहे. या संदर्भात सन्माननीय नगरसेवकांनी विषय अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये हाताळले. आता शेवटी पावसाळा लागलाय तर पावसाळ्यापूर्वीची मान्सूनची प्रगती जी आहे नगरपालिकेने काय केली पाहिजे. नगरपालिकेने भोगावती नदी असेल, इतर शहरातले नाले जे आहे ते सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न, खोलीकरण करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला आहे. आणि आता राला मुरुम नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता आपण नगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवलं गेलं पाहिजे यासाठीच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला याच्यामध्ये देण्यात आल्या आहे की कडक स्वरूपाची वसुली याच्या माध्यमातून झाली पाहिजे. ज्याच्याकडे कर बाकी आहे अशा नागरिकांना सुद्धा मी विनंती करतो की आपल्याकडे बाकी असलेलं कर्ज आहे ते नगरपालिकेला जमा करा. आणि शेवटी शासनाच्या माध्यमातून निधी हा आतापर्यंत जो आहे तो 15 वित्त आयोगातनं 5.5 कोटीचा आला आहे. त्यामधनं आपण जे डिवायडरचे पोल जे आहे ते पोल तिच्यामध्ये घेतले आहेत आणि पाण्यावर आणि आरोग्यावर अशा प्रकारची तरतूद तिच्यामध्ये असते ते करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला आहे. त्यासाठी नगरपालिकेची सभा जी होती ती सभा अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात, इतिहासात उदाहरण असेल की आमची नगरपालिका बाहेरून कोणा काही सांगितलं तरी नगरसेवक हे गावाच्या हितासाठी एकत्र येत असतात आणि याच्यामध्ये एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचं संघटन याच्यात गावाच्या विकासाच्या बाबतीत दाखवत असतात. याचं एक उत्तम उदाहरण दिसलं की आता 14 तारखेला जी तिरंगा यात्रा निघाली तिच्यामध्ये आपले सर्व काही नगरसेवक जे होते देशभक्त ते तिच्यात उभे होते, उपस्थित होते आणि चांगल्या प्रकारची यात्रा इथे आम्ही वरंगाव शहरामध्ये या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून याच्यामध्ये घेतली. नक्कीच देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जो संकल्प केला आहे की गरीब लोकांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशा प्रकारचे आपण 80 घरकुलं जे आहे ते आता याच्यामध्ये या महिनाभरामध्ये याच्यात मंजुरी दिलेली आहे. आणि त्या घरकुलाला सुद्धा प्रधानमंत्री साहेबांचं सांगणं आहे की आपल्याला कुठेही कोणाही बेघर राहता कामा नये यासाठी आपण तिथे घरं जे आहे त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना प्रयत्न करू. राहिला सिद्धेश्वर नगर अतिक्रमण जे आहे त्या अतिक्रमण धारकांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाने गतिमानतेनं पाऊल इथे चालू आहे. या भारतामध्ये सर्वात आदर्श नगरपालिका जी आहे महाराष्ट्रातली वरंगाव नगर परिषद आहे. त्या वरंगाव नगर परिषद नक्षा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण केलेला आहे. म्हणजे प्रत्येक प्रॉपर्टी धारकांचं एक कार्ड बनणार आहे की आपली प्रॉपर्टी किती आहे, काय सीमांकन, त्याचे रेषांकन सर्व जे आहे ते त्या नक्षाच्या माध्यमातून इच्छा आहे. त्याकरता आपली नगरपालिका जी आहे ती अत्यंत विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचा प्रयत्न जो आमचा सर्व सन्माननीय उपनगर अध्यक्ष आमच्या अरुणाताई असेल, आमचे नगरसेवक असतील, शेवटी भांड्याला भांडा लागत असते हे मान्य आहे, परंतु त्या भांड्याचा आवाज पालिकेच्या बाहेर जाऊ नये एवढी सुद्धा अपेक्षा त्या माध्यमातून आहे. आणि बाहेरच्यांनी काही मार्गदर्शन करून आम्ही आमचे सर्व गाव जे आहे ते गाव आम्ही सक्षमतेने पुढे नेण्याचा प्रयत्न करू. माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत ताई आम्ही तिथं पोहोचले आणि त्यांना तिथे सांगितलं की आम्हाला आता भूमिगत गटरची अति आवश्यकता आहे. भूमिगत गटर प्रकल्प जर कधी झाला तर मला असं वाटतं आपल्या गावातल्या सांडपाण्याची कायमची समस्या तिच्यामध्ये निघणार आहे. त्यासाठी आम्ही मिरेप या योजनेतनं जागतिक वर्ल्ड बँकेचं कर्ज शासनाने घेतलं आहे. त्या योजनेतून तरी आमचं हे भूमिगत गटर प्रकल्प मंजूर करा अशा प्रकारची विनंती केली. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी तातडीनं नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले कोणत्याही परिस्थितीत वरंगाव नगरपालिकेची भूमिगत गटर प्रकल्प जो आहे तो आपण तातडीने मंजूर करावा अशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिले. मला मनापासून अभिनंदन करावं असं वाटते देवा भाऊंचं की एक विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राला पुढे नेणारं असं एक विकसनशील नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं आहे. त्याकरता नक्कीच थोडा हळूहळू का होईना परंतु जलद गतीने विकास जो आहे तो विकास आपला पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा त्या माध्यमातून आहे. आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा याला चांगल्या पद्धतीने मदत पॉझिटिव्हली पुढे केली. त्यांची सुद्धा मदत याच्यामध्ये आपल्याला लाभली. याच्यामध्ये त्यांचे मी मनापासून आभार मानतो.
या मतदारसंघाचे आमदार आदरणीय सावकारे साहेब यांची मदत आम्हाला वारंवार त्या माध्यमातून लाभते. काही काही अडचणी येतात, त्या अडचणी कशा दूर होतील देवाला मी विनंती करतो. त्या अडचणी सुद्धा दूर जर कधी झाल्या तर अधिक आपला विकास जो गतीने आहे तो पुढे धावायला मदत होणार आहे. त्यानंतर रक्षाताईंना सुद्धा आम्ही एक चांगल्या पद्धतीमध्ये तिथे एक प्रस्ताव नगरपालिकेच्या माध्यमातून दिला आणि तिथे क्रीडांगण आपलं असलं पाहिजे यासाठी 2 जागा आरक्षित नगरपालिकेच्या आहे. त्या आरक्षित जागेवर तुम्ही क्रीडांगण करा, नगरपालिकेने तसा ठराव आजच्या या सभेमध्ये मंजूर केलेला आहे. त्याकरता ते सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून काही का होईना ते निधी हा कोणत्या मार्गाने काय येईल ते आणा, फक्त आमच्या कार्यकाळामध्ये हा निधी विकास जो आहे तो विकास हा पुढे गेला पाहिजे, हीच अपेक्षा आमची त्या माध्यमातून आहे. त्यानंतर आदरणीय पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब यांना सुद्धा आम्ही भेटले. डीपीडीसीचा निधी सुद्धा देण्याचं त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मान्य केलं. एक 15 मिनिटं पालकमंत्री महोदयांनी आपल्या वरणगावच्या विषयावर विस्तृत चर्चा केली आणि आपल्या वरणगावची भोगावती नदी एक जे आहे ते मॉडेल त्यांनी त्याची स्क्रिप्ट बनवायची सांगितली आहे आणि ते स्क्रिप्ट मला असं वाटते जिल्ह्यामध्ये भोगावती नदी एक आदर्श खोलीकरण तुम्ही केलं आणि त्यावर बंधारे बांधण्याचं जे आहे ते आमचं स्वप्न जे आहे ते जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आदरणीय गिरीश भाऊंना सांगितलं. गिरीश भाऊंनी आदेश केले आणि अर्च टाईपचे बंधारे जे आहे ते आमचे 2 पूल आहे. एक गावात जाणारा जो भोगावतीचा मेन पूल आहे आणि एक बाजाराचा जाणारा जो पूल आहे त्या पुलाला अर्ध वर्तुळा अर्च अशा स्वरूपाचे बंधारे बांधण्याचं काम आपण करतोय. शेवटी काम आहे विकासाचं, वेळ लागतोच आहे. आपण अधिक गतीने पुढे जाऊया एवढीच सर्वांना अपेक्षा विनंती सर्वांना करतो. सर्व नगरसेवकाच्या मनापासून धन्यवाद मानतो. रक्षाताई खडसे ना ताईंना तर दिलं ना आपण क्रीडांगणाचा ताईंना जो प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव सुद्धा आपण रक्षाताईंना इथे दिलेला आहे. ताईंना सुद्धा विनंती आहे की आमच्या वरणगाव शहरातील खेळाडूंसाठी एक आपल्या माध्यमातून आपल्याकडे क्रीडा खातं आहे, एक भव्य अशा स्वरूपाचं एक 10-15-20 कोटीचं क्रीडांगण जर कधी दिलं तर मला असं वाटतं एक चांगल्या पद्धतीत एक चांगले क्रीडांगण या वरणगाव शहरामध्ये उभारलं जाईल. यासाठी ताईंनी सुद्धा मदत करावी अशी ताईंना विनंती करतो. अजून लोकप्रतिनिधी जे कोणी असेल राहिलेले अमोलदादा असतील, राजूमामा भोळे असतील, मंगेश चव्हाण असतील, अनिल दादा पाटील असतील, त्यानंतर सोनोने दादा असतील, चंद्रकांत सोनोने, आपले मुक्ताईनगरचे सन्माननीय आमदार चंद्रकांत पाटील साहेब असतील, या सर्वांना विनंती करतो की आमच्या नगरपालिकेला आपण सर्वांनी मदत करावी ही